चौकशी कशी आहे किंवा अहवाल कसा आहे हा विषय थोडा वेळ आपण बाजूला ठेवू, पण अहवालामध्ये सांगितलेलं ते झाड तरी कुणी दाखवावं ना. मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला आता 1 महिना पूर्ण होऊन गेला. हा अपघात होता की नियोजित कारस्थान करून केलेला हा एक घातपात आहे, यावर अगदी पहिल्या दिवसापासून चर्चा होत आहेत, आरोप होत आहेत, संशय घेतला जातोय. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी अनेक आणि महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत, पण यातल्या एका प्रश्नाला सुद्धा उत्तर कोणाकडूनही आलेलं नाही. आमदार रोहित पवार यांनी तर अनेकांची कुंडली मांडली. अपघाताच्या मागे कोण आहे त्याचं नाव अजून तरी रोहित पवार यांनी घेतलेलं नाही, पण त्यांचा रोग नेमका कुणाकडे आहे हेही काही लपून राहिलेलं नाही. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी निष्पक्षपणे होणारच नाही असा सुद्धा काही जणांचा संशय, आणि तो आता अधिक बळावलेला आहे. संबंधित विमान कंपनीच्या मालकाचे बड्या नेत्यांशी असलेले संबंध आता पुरते उघडे तर पडलेले आहेत. मग त्यामुळे हे सगळी दडवादडवी झाकाझाकी काही सुरू आहे का? या कंपनीच्या विमानाच्या प्रवासामध्ये किती बेफिकिरी केली जाते त्याचा एक व्हिडिओ नुकताच अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी समोर आणलेला आहे. या घटनेच्या तपासाबाबत अनेक आक्षेप घेतलेले जात असताना चौकशीचा एक अहवाल, अर्थातच प्राथमिक अहवाल समोर आला, आणि या अहवालातून काही प्रश्नांची उत्तरं मिळण्याच्या ऐवजी नवे प्रश्न तर निर्माण झाले, पण अपघाताबाबत जो संशय व्यक्त केला जातो त्याला अधिक बळकटी मिळाली. जय पवार यांनी या अहवालावर आक्षेप घेतलेला आहे, पण सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा या अहवालाची चक्क चिरफाड करून टाकलेली आहे. काय तर म्हणे, विमान आधी झाडाला धडकलं आणि मग खाली कोसळलं. जिथं हे विमान पडलं ना त्या परिसरामध्ये एकही उंच झाड नाही. विमान जवळपास 50 फूट खाली कोसळलेलं आहे, पण विमान धडकेल एवढ्या उंचीचं एक झाड सुद्धा त्या संपूर्ण परिसरामध्ये नाही. विमान धडकलं असतं तर झाडाचंही नुकसान झालं असतं ना, पण तसं झाडही कुठं आढळलेलं नाही. प्रत्यक्षात विमान पडताना ज्या लोकांनी पाहिलं त्यातही कोणी तसं सांगत नाही. अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा हा मुद्दा खोडून काढलेला आहे. विमानतळावर शेकडो लोक जमलेले होते, पण तिथं कुणीही सांगत नाही की विमान झाडाला धडकलं होतं म्हणून. असंख्य लोकांनी दुर्घटना स्थळाला भेटी दिलेल्या आहेत, अजूनही देत आहेत. त्यांना अजून तरी काही हे कुठं असं झाड दिसलेलं नाही. मग चौकशी करणाऱ्या यंत्रणेनं अस्तित्वात नसलेल्या झाडाला अजितदादांचं विमान का धडकवलं, या अपघाताबाबत संशय घेतला जातोच आहे, शंका व्यक्त केली जातेच आहे. तपास यंत्रणांच्या चौकशीबाबत सुद्धा आधीपासूनच शंका व्यक्त झालेली आहे, आणि त्यातच आलेला हा संशयास्पद अहवाल. प्राथमिक अहवाल जर असा कपोलकल्पित येणार असेल तर अंतिम निष्कर्ष काय काढला जाणार? चौकशी कशी आहे किंवा अहवाल कसा आहे हा विषय थोडा वेळ आपण बाजूला ठेवू, पण अहवालामध्ये सांगितलेलं ते झाड तरी कुणी दाखवावं ना. या यंत्रणेनं, AAIB संस्थेनं तरी याचं उत्तर द्यायला हवं, पण नाही. प्रश्नाची उत्तरं मिळण्याऐवजी नवे प्रश्नच निर्माण होऊ लागलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशाच पद्धतीनं जर चौकशी होणार असेल आणि असे आश्चर्यकारक अहवाल दिले जाणार असतील तर अजितदादाच्या विमान अपघाताचं गूढ कधी उकलेल काय? जरूर सांगा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.